केलं जाईल, तर दुसरीकडे लालबागच्या राजाची मूर्ती ही हळूहळू आपण पाहतोय की पाणी तिथे वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे विसर्जनासाठी काय नेमका पर्याय वापरला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जो तराफा सजवण्यात आलेला होता किंवा यावर्षी जो तराफा विसर्जनासाठी पहिल्यांदा वापरला जाणार होता तो तराफा खास गुजरातहून बनवण्यात आलेला होता। आधीचा जो वर्षानुवर्षे वापरला जाणारा जो काही तराफा होता त्या तराफाच्या तुलनेमध्ये एकूण तिप्पट असणारा हा तराफा यंदा अत्याधुनिक पद्धतीचा असल्यामुळे यंदा तो सोयीस्कर ठरेल आणि विसर्जन अगदी सोप्या पद्धतीने होईल असं बोललं जात होतं। मात्र यंदा आपण पाहतो की तराफा जरी मोठा असला तरी मात्र मूर्तीला तराफ्यावरती चढवणं हेच जवळपास कठीण झालं आणि त्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी सुद्धा जो मागून आलेला होता तो सुद्धा आता आपण पाहतो तराफ्यावरती शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि या तराफ्याच्या मदतीनं कशा पद्धतीनं आता विसर्जन होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दोन महत्त्वाचे आणि मानाचे गणपती सध्या गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे लालबागचा राजा तर दुसरीकडे आहे चिंचपोकळीचा चिंतामणी आणि चिंतामणीला आता हळूहळू समुद्रामध्ये नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत। दुसरीकडे तराफा सुद्धा आता जागचा हलताना पाहायला मिळतोय, त्यामुळे मूर्तीला कसं समुद्रामध्ये लालबागच्या राजाला नेलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही वेळापूर्वी लालबागच्या राजाच्या मूर्तीवरती जी आभूषणं होती त्या आभूषणं उतरवण्यात आली आणि त्यांना एका पेटीमध्ये ठेवण्यात आलं। दरवर्षीची ही प्रक्रिया आहे खरं तर, मात्र आरती अजून सुद्धा झालेली नाहीये। सुरुवातीला लालबागचा राजा जेव्हा इथे येतो त्यावेळेला आरती पार पडते आणि ती आरती झाल्यानंतर सगळ्या भाविकांना शेवटचं दर्शन झाल्यानंतर लालबागचा राजा हा पुढे हळूहळू विसर्जनासाठी मार्गस्थ होतो। मात्र तराफ्यावरती फक्त आता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाहायला मिळतात। काही माध्यमकर्मी तराफ्यावरती होते, त्या माध्यमकर्मींना सुद्धा आता खाली उतरवण्यात आलेला आहे आणि लालबागच्या राजाची मूर्ती ही आता कमरेभर पाण्यामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती अडकून पडल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे विसर्जनासाठी काय पर्याय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्वीकारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तराफ्यानं आपलं डायरेक्शन म्हणजे दिशा जी आहे ते बदललेली पाहायला मिळते, त्यामुळे तिथून पुन्हा एकदा प्रयत्न केले जातात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय चिंचपोकळीचा चिंतामणी, या चिंतामणीला सुद्धा दुसऱ्या तराफ्यावरती शिफ्ट करण्यात आलं आणि त्या तराफ्याच्या माध्यमातून चिंतामणीचं थोड्याच वेळामध्ये विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। सध्या लालबागच्या राजाची विसर्जनाची सगळ्यांना उत्कंठा होती की कशा पद्धतीने होणार। यंदाचा हा तराफा खास गुजरातवरून आलेला आहे, त्याची वेगवेगळी वैशिष्ट्य होती। दरवर्षी ज्यावेळेला छोटा तराफा जो होता म्हणजे गेल्या वर्षीची गोष्ट आहे, गेल्या वर्षी जेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जात होतं तेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन होण्यासाठी बराच वेळ लागलेला होता, अवकाश लागलेला होता आणि खोल समुद्रामध्ये मूर्ती काही केल्या लवकरात लवकर विसर्जित होत नव्हती आणि त्यामुळे यंदा हा पर्याय मोठ्या तराफ्याचा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्वीकारलेला होता आणि या तराफ्याच्या माध्यमातून हे विसर्जन आम्ही करू। त्यामुळे त्याच्यासाठी वैशिष्ट्य ही आहेत की अत्यंत आधुनिक पद्धतीचा मोटराइज्ड असा हा तराफा मुंबईमध्ये पहिल्यांदा विसर्जनासाठी वापरला जाईल अशी उत्कंठा सगळ्यांना होते आणि त्यामुळे या तराफ्यामधून कसं विसर्जन होईल याची देखील चर्चा मागच्या काही दिवसापासून लागलेली होती। मात्र आता तराफा आहे, मात्र लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावरती चढलेली पाहायला मिळत नाहीये। बराच वेळ म्हणजे अगदी 2 तास सगळ्यांनी प्रयत्न केले, मात्र तरी सुद्धा मूर्तीला तराफ्यावरती चढवणं जवळपास अशक्य झालं, कठीण झालं आणि त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आता पाणी वाढल्यामुळे भरतीची वेळ असल्यामुळे कमरेभर पाण्यामध्ये आता इथे थांबलेले पाहायला मिळते। दुसरीकडे चिंतामणीला तराफ्यावरती शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये चिंतामणीला घेऊन जो दुसरा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा तराफा आहे तो हळूहळू समुद्रामध्ये पुढे सरकताना पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाची मूर्ती एकीकडे आहे तर दुसरीकडे चिंतामणी आपल्याला पाहायला मिळतोय पाठीमागच्या बाजूला आणि चिंतामणीला सुद्धा विसर्जनासाठी चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून विसर्जनासाठी हळूहळू पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे लालबागच्या राजाची मूर्ती मात्र या कमरेभर पाण्यामध्ये आता सध्या अडकून आहे आणि त्यामुळे या मूर्तीचं विसर्जन कशा पद्धतीने होणार किंवा काय पर्याय लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं वापरला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तराफ्यावरती गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती, त्यामुळे गर्दी काही प्रमाणामध्ये कमी केल्याचं पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे एक प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरती चढवायची कशी आणि त्यानंतर विसर्जनासाठी मार्गस्थ करायची कशी, हा एक प्रश्न सगळ्या मंडळातील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पडल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्या
जे काही आजूबाजूचे मच्छीमार बांधव आहेत, मंडळातील कार्यकर्ते आहेत, ते या लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। ते स्वतः पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि मूर्तीजवळ उभे आहेत। तर दुसरीकडे मंडळातील काही महत्त्वाचे आणि प्रमुख पदाधिकारी आहेत, ते तराफ्यावरती वेटिंगच्या भूमिकेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आपण पाहतोय चिंतामणी जो आहे तो हळूहळू समुद्रामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय। लाकडी तराफा जो या विसर्जनासाठी वापरला जाणार आहे, त्या तराफ्यावरती चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत आणि मूर्तीला तराफ्यावरती अगदी काही मिनिटांमध्ये त्यांनी शिफ्ट केलेलं आहे, हलवलेलं आहे आणि आता विसर्जनासाठी ही मूर्ती जी आहे ती मार्गस्थ होताना पाहायला मिळते। दुसरीकडे आपण पाहतोय लालबागच्या राजाची मूर्ती मात्र समुद्रामध्ये कमरेभर पाण्यामध्ये अडकून आहे आणि त्यामुळे या मूर्तीचं विसर्जन कसं होणार, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते विसर्जनाबाबतीत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हजारोंच्या संख्येने जमलेले सगळे गणेश भक्त आणि ते आरतीच्या प्रतीक्षेमध्ये होते। मात्र बराच वेळापासून आरतीही झालेली आणि त्यानंतर तराफ्यावरती मूर्ती चढली नसल्यामुळे ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणीमुळे सध्या विसर्जन जे आहे ते रखडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे गिरगाव चौपाटीवरती काहीसं वातावरण दरवर्षीपेक्षा जरा वेगळं पाहायला मिळते, कारण विसर्जन म्हटलं की पुढच्या काही मिनिटांमध्ये किंवा अगदी तासाभरामध्ये विसर्जनासाठी आलेली मूर्ती ही समुद्रामध्ये जाते आणि त्यानंतर विसर्जन होतं। मात्र लालबागचा राजासारखी मूर्ती सध्या समुद्रामध्ये कमरेभर पाण्यामध्ये अडकून आणि तराफा असून सुद्धा या तराफ्यामध्ये ही मूर्ती जी आहे ती चढताना पाहायला मिळत नाहीये। तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी म्हणून आता या ठिकाणी खोल समुद्रात बाप्पाच्या मूर्तीला नेलं जाणार आहे। तराफा या ठिकाणी मोटराईज सज्ज ठेवण्यात आलेला होता, मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे मोटराईज तराफ्याचा वापर केला जात असल्यामुळे बाप्पाची मूर्ती त्यावर विराजमान करताना अडचणी आल्या। मोठ्या प्रयत्नांनंतर सुद्धा लालबागच्या राजाची ही भव्य मूर्ती मोटराईज तराफ्यावर विराजमान करता आली नाही। त्यानंतर आता थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। सध्या लालबागच्या राजाच्या कमरे इतकं पाणी आता सध्या समुद्रात, त्या ठिकाणी आपण समुद्रात पाहतोय आणि मग आता खोल समुद्रात बाप्पाच्या या मूर्तीला नेलं जात आहे। कशा प्रकारे आता पुढे विसर्जनाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, खोल समुद्रात बाप्पाच्या मूर्तीला कसं नेलं जाईल याकडे खरं तर लक्ष तुर्तास त्या ठिकाणी चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती जो आहे तो विसर्जनासाठी दाखल झालेला होता आणि त्याला मात्र तराफ्यावरून खोल समुद्रात विसर्जनासाठी नेण्यात आलं। तर हे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे कमरेपर्यंत पाणी सध्या आलेलं आहे। लालबागच्या राजाच्या मूर्तीवरचे दागिने जे आहेत, आभूषणं जी आहेत ती उतरवण्यात आलेली आहेत। सध्या ही मूर्ती तराफ्यावर चढवण्यासाठी 2 तासांपासून प्रयत्न सुरू होते, मात्र ही मूर्ती विराजमान करण्यात आलेली नाहीये तराफ्यावर। अजूनही आता पुढे काय करणार याकडे लक्ष असणार आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मात्र आता विसर्जन झालंय। 2 तासांपासून दाखल झालेला आहे आणि लालबागच्या राजाला संपूर्ण तराफ्यावरती चढवण्याचा प्रयत्न जो आहे तो कोळी बांधवांकडनं आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। परंतु पहिल्याच वर्षी हा संपूर्ण स्वयंचलित जो तराफा आहे तो गुजरातमधनं लालबागचा राजा मंडळाकडनं तयार करण्यात आलेला होता, परंतु या संपूर्ण तराफ्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती चढत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। TV9 मराठी आपल्याला या संपूर्ण गिरगाव चौपाटीच्या ग्राउंड रियालिटी ही संपूर्ण दाखवते। सध्या आपण या संपूर्ण गिरगाव चौपाटीच्या समुद्रातल्या या संपूर्ण बोटीवरती आहोत आणि या संपूर्ण ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो की लालबागचा राजा जो आहे तो गेल्या 1 ते 2 दिवसांपासून 1 ते 2 तासांपासून या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती या ठिकाणी अडकलेला असल्याचं पाहायला मिळतं। लालबाग राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती येताना जी आहे ती काहीशी अडचण निर्माण होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेण्यात येणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आपण दुसरी दृश्य पाहतोय जी की चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या गणपतीची आहे। चिंचपोकळीचा चिंतामणीचा गणपती जो आहे तो तराफ्यावरती देखील सवार झालेला आहे। तराफ्यावरती चिंतामणीच्या मूर्तीला जे आहे ते आणण्यात आलेलं आहे आणि त्यांची संपूर्ण विसर्जनासाठी चिंचपोकळीचा चिंतामणी जो आहे तो आता खोल समुद्रात जाताना आपल्याला एकीकडे पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे लालबागचा राजाची मूर्ती जी आहे ती सध्या समुद्रात अडकलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। लालबागच्या राजाच्या मूर्तीला तराफ्यावरती नेण्याकरता प्रयत्न जे आहेत
ते लालबागच्या राजाच्या मंडळाकडनं आणि त्याचसोबतच कोळी बांधवांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। सध्या भरतीला देखील थोड्या वेळात सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतर संपूर्ण भरती ज्यावेळेस या गिरगाव चौपाटीवरती येईल त्यावेळेस काय निर्णय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडनं घेण्यात येईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु गेल्या 1 ते 2 तासांपासून लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती गिरगाव चौपाटीवरतीच आहे आणि गिरगाव चौपाटीवरती या संपूर्ण मूर्तीला तराफ्यावरती नेण्याच्या संदर्भात संपूर्ण प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि दुसरीकडे ही संपूर्ण गिरगाव चौपाटीची आपण दृश्य पाहू शकतो की जिथे नजर जाईल तिथे गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकंदरीतच आपल्या बाप्पाचं गेल्या 10 दिवसांपासून एकंदरीतच संपूर्ण त्याची लाड केले, त्यांची पूजा अर्चा केली आणि त्यानंतर आता 11व्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला संपूर्ण पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते दाखल झालेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत।